हे सांगा किती दिवसापासून आंदोलन चालू आहे? बघा, आंदोलनात जोपर्यंत आमचा पगार होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करतच राहणार. बघा, मागील 10 महिन्यापासून आमचे पगार रखडलेले आहे. शालार्थ प्रकरण हे पूर्ण आता वर्ष होत आलं आता गाजत आहे. यामध्ये अधिकाऱ्यांची चूक आहे तर लक्षातच आलं आहे सगळ्यांना. त्यांना जेल पण झाली आणि बेल पण झाली. परंतु शिक्षकावरच का हा अन्याय होतो आहे? कारण की शिक्षकांनी तर कोणते कागद तयार नाही केले. आणि असे असूनसुद्धा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, भंडारा जिल्हा, जळगावमध्ये त्यांचे वेतन झालेले आहे जे शालार्थ प्रकरणात होते शिक्षक. फक्त मग हा दुजाभाव आमच्यासोबतच का? नागपूरच्या शिक्षकांवरच हा अन्याय का? 632 शिक्षकांचा पगार होत नाही आहे आणि न्यायालयाने आदेश दिला माननीय उच्च न्यायालयाने आदेश दिला की 2 हप्त्यात पगार द्या. परंतु तरीही आमचे वरिष्ठ अधिकारी टाळाटाळ करत आहे. त्यासाठीच आम्ही आंदोलन आज अन्नत्याग आंदोलन करत आहोत. किती दिवस चालेल तुमचं आंदोलन? जोपर्यंत आमचं कोणी दखल घेणार नाही किंवा आमचे पगार होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. आणि शिक्षण मंत्री तुम्ही जे ऑफिसला आंदोलन केलं होतं, मंत्री आलते तेव्हा काय झालं? सगळे मंत्री फक्त आश्वासन देत आहे. आम्ही मुंबईपर्यंत गेलो, शिक्षण मंत्र्याशी भेटलो, त्यांनी फक्त पाहू असा शब्द दिला. परंतु सगळे टाळाटाळ करत आहे. कोणीच आमची दखल घेत नाही. कारण काय? पेमेंट म्हणजे नाही करतात का? म्हणजे काय म्हणतात? कारणच तर आम्हाला तेच कारणच पाहिजे यांच्याकडून. म्हणून तर आम्ही आज इथं बसलो आहे की तुम्ही उच्च न्यायालयाचे पण वर झाले का? त्यांनी जर म्हटलं की तुम्ही पेमेंट करा, पण का नाही करत आहे? आणि सेम मॅटरमध्ये जर दुसऱ्या जिल्ह्याचे होऊ शकतात, मग आमच्यावरच हा अन्याय का? यासाठी हे विचारण्यासाठीच आम्ही इथे आज जमलेलो आहोत. कुठनं लिगल नोटीस दिल्यावर पण का बरं नाही देतात हे असं विचारलं नाही तुम्ही? आम्ही आमच्या ज्या मॅडम आहेत सावरकर मॅडम, त्यांना विचारणा केली असता त्यांनी एकच म्हटलं की मला वरिष्ठाकडून किंवा शासनाकडून काहीतरी पत्र पाहिजे, मार्गदर्शन पाहिजे की पगार टाका म्हणून. परत तुम्ही हायकोर्टमध्ये जाऊन बोलले नाही का? नाही ना, आम्ही आता मग करणार आहे, कंटेम करणार आहे. आम्ही त्याच्याच तयारीला आहे. अरे पण कंटेम करायला पण पैसे लागतात. मग आम्ही तेच वेळ शाळा सोडून आम्ही मग त्या कंटेमच करायचं का? ना आयुष्यावर झगडायचं का? मग याचा निवाडा कधी लागणार? आणि हा निवाडा झाला पाहिजे म्हणूनच आज आम्ही इथे आहोत. किती दिवस राहणार आहे? जोपर्यंत बेमुदत, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. काय नाव? माझं सूरज राठोड.